अक्रम अक्रम गोलंदाज येतोय. आता अक्रम अक्रम येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय पंचांच्या उजव्या एष्टीने गोलंदाजी मार्कवर कमेंट बॉक्स यांनी निवडला आणि गोलंदाजी करण्याची पंचांकडे अपील मागितली जाते. अगदी बेंबीच्या देठापासून आपण पाहाल की पंचांकडे अपील केली जाते. अक्रम आपण पाहताय की संघाचा संघनायक देखील गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या एष्टीने मनोज मुंडे आपण पाहताय मुख्य पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबर मुख्य उपपंचांच्या भूमिकेत प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका, स्ट्रोक देखील दर्जेदार, चेंडूला भिडकावलंय. पहिल्या सत्रामधील पहिल्या षटकामधील पहिलाच अक्रमवर चढवलेला आक्रमक हल्ला, चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे, आउट ऑफ द पार्क षटकार. चषक 2021 आपण पाहाल सुरत सर, एक वर्णन आपण जरूर केलं असेल. आपण यास मला तर आठवतंय की तिघांचा आपण देखील या स्पर्धेमध्ये होतो की जेवढी उत्सुकता वावळोलीमधील तरुण मुलांना नसते क्रिकेट मॅचची, तेवढे आमच्या गावातील वरिष्ठ नागरिकांना खूप जास्त असते. त्या भले नाईटची टुर्नामेंट असो किंवा डेची टुर्नामेंट असो किंवा गावामधील कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असो, जेवढी यंग मुलांना जेवढी कार्यक्रमाची हाऊस नसते तेवढी वावळोलीतील वयस्कर माणसांना. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या चारही दिशेने आपण पाहाल की आमच्या गावातील ग्रामस्थ अगदी मैदानाच्या बाहेर या वावळोलीच्या ज्या काही टुर्नामेंट असतात त्यांना अगदी हातभार लावण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून चांगला केला असो. त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अगदी फळीवर दिलेला चेंडू थोडी घाई केली, डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर आलेला हा कमबॅक करणारा चेंडू आणि हे चेंडू फेकावेच लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जर प्रतिस्पर्धी संघ जर आपल्यावर हल्ला चढवतोय म्हटल्यावर आपल्याला काहीतरी उपाय, काहीतरी तोडगा मैदानावरती काढणं खूप गरजेचं आहे. विकेट लागली जाते. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. वर जर आपण रजिस्टर केलं, जे जे हॉटेल्स असेल त्या हॉटेल्स मध्ये आपण गेल्यास काही खाल्ल्यास त्यामधला जो बिल असेल त्या बिलवर 5% डिस्काउंट असेल आणि डिलिव्हरीचा ऑप्शन देखील त्या ऍप्लिकेशनवर देण्यात येईल. पण त्या ऍप्लिकेशन आपण पाहाल की येत्या 5 ते 6 दिवसामध्ये 25, 26 किंवा 24 तारखेमध्ये ते ऍप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअर वरती किंवा लिंकद्वारे ते ऍप्लिकेशन आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. ही लिंक आपल्या कर्जत टेनिस क्रिकेट या ग्रुपवर आपल्याला काही दिवसामध्ये पडली जाईल.
चौकार येतो, या चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावफलकावर. पंचांना विनंती असेल मैदानावरती टीम मीटिंग घेऊन देऊ नका. 3 षटकांचा संपल्यानंतर जो आपण पाण्यासाठी अवधी दिला जातो तो वेळ फारसा असतो, त्यासाठी विनंती असेल. आपल्याकडे 25 मिनिटं दिलीत, त्या 25 मिनिटांमध्येच आपल्याला सामना मैदानावरती पहिली इनिंग आपल्याला संपवावी लागणार आहे. ही दखल घेऊन आपण मैदानावरती पंचांच्या भूमिकेत उभं राहायचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावर मात्र धाव येऊन पोहोचले आहेत. ते तब्बल 12 या आकड्यावरती 12 धावसंख्या धावफलकावर लागले जात आहे. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहाल की प्रगतीपथावर चालू असेल तोपर्यंत आपण पाहतोय की 12 धावा लागले जात आहेत धावफलकावर. पहिलं षटक संपलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. दुसरं देखील षटक आपण पाहत आहे की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. ऑन द स्ट्राईक फलंदाज असेल अदनान. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर गावथांड एंड कडून. यस दरम्यान आपण पाहतो की पहिल्या चेंडूवर विकेट लागली जाते. अज्ञानने अगदी आपण पाहिलं की ज्ञानानुसार गोलंदाजी केली आणि या ज्ञानाचा वापर करून फलंदाजाला तंबूच्या दिशेने मात्र परतवलंय. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस यंग टॅलेंट मैदानावरून आपण पाहिलं की तंबूच्या दिशेने येतोय. कैलास वैखरे आपण पाहताय की मैदानाच्या दिशेने जातोय. पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय कैला. अज्ञान आपण पाहतोय स्क्रीनच्या समोर. आपण पाहतोय चांगला फटका आहे. घुटना टेक तमाशा टेक फटका मारण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय पण असफल ठरला जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सांगतेने आपण पाहाल की धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. पुढे एकदा अज्ञान आपण पाहत आहे. वाईट बॉल. पंचांचा सिग्नल येतोय अतिरिक्त चेंडू असेल. चला आर्ग्युमेंट करू नका. विनंती असेल गोलंदाजांना जो काही डिसिजन असेल तो पंचांचा शेवटचा असेल. आपण कितीही पंचांवर प्रेशर दिला किती दबाव आणला तरी पंच काही डिसिजन बदलणार नाहीये. जेवढा आपण प्रेम हा खेळ जेवढा प्रेमाने खेळाल तेवढा आपल्यासाठी खूप सारा बेनिफिट असेल. तर विनंती असेल आपल्याला की आपण कोणत्याही प्रकारचा पंचांवर दबाव आणू नये. चला गोलंदाजाला विनंती असेल अज्ञान आर्ग्युमेंट करू नका पंचांवर. सामन्याला त्वरित सुरुवात करा. धावफलक आपण पाहताय की जाऊन पोहोचलोय तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावफलकावर. फुलटॉस चेंडू. चेंडूचा पुरेपूर फायदा. चेंडूला सरळ भिडकावलंय. आशेचं नवीन किरण उमटलंय मैदानावरती. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे जातोय. एक तळपती फळी मैदानावरती चांगली समशेर चालली जाते. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. षटकार. थँक्यू. आता षटकार चौकार मैदानावरती खरं तर हवेत. हा देखील चांगला फटका आहे. चांगला स्ट्रोक आहे. आता चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे. चौकार.
23 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी हा देखील चेंडू आपण पाहत आहे. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे अनिलच्या फळीमधून आलेला हा एक दर्जेदार चौकार. जाऊन पोहोचलोय 27 या आकड्यावरती. 27 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट चांगला फटका आहे. एक दर्जेदार खेळ मैदानावरती पाहायला मिळते. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहत आहे. हे फटके अगदी बघण्यालायक फटके आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे जातोय. 4 धावसंख्येसाठी आलेला एक आशेचा नवीन किरण मैदानावरती उमटलाय. चौकार. चला स्पीडअप घ्या. 31 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 2 षटकं संपलीत या ठिकाणी. 31 धावा धावफलकावर लागले जात आहेत. तिसरं षटक असेल या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. आता पॉवर प्लेचं 2 षटकं या ठिकाणी संपली जात आहेत. आता हे तिसरं षटक मैदानावरती हॅलो 2 षटके या ठिकाणी संपली. 2 षटकाच्या अंतिम धावफलक आपण पाहतोय की 31 या आकड्यावरती येतोय. आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोठ्यातील तृतीय षटक घेऊन येतो गोलंदाज कैफ. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या इष्टीने गोलंदाजी करतोय. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी होईल. तिसरं षटक मैदानावरती असेल तर ऑन द स्ट्राईक असेल. अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही कैलास वैखरे. कैलास आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक आहे. बऱ्याचशा अपेक्षा आहेत कैलास कडून आणि कैलासची या ठिकाणी आपण पाहताय की दांडी गुल. अपेक्षा भंग केल्यात कैलासने मैदानावरती. खाया पिया कुछ नाही. गिलास सोडा बारा नाही का. डकआउट. फलंदाजाला 0 धावसंख्येवर परतावा लागेल मैदानातून. हा देखील चांगला चेंडू आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक वाईट लाईन त्यानंतरची सफल लाईन आपण पाहत आहे. अगदी त्या सफल लाईनच्या जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न खेळाडूने केला. ती कनेक्टिव्हिटी थोडी कमी आपल्याला पाहायला मिळाली.
थोडा आत्मविश्वास फलंदाजाने कमी दाखवला या चेंडूवर. हा देखील चेंडू चांगला आहे, टाप केला आहे चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी तितपत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एक धावेने धावफलक मात्र बदलेल, समीकरण बदललं जाईल आणि धावफलकावर मात्र धावा येऊन लागल्यात त्या 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावर लागल्यात. कैलासची विकेट मैदानावरती लागली, त्याचबरोबर विजय देखील आउट झालाय, बंटी देखील परतलायत. आता अनिल आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती. अनिलला आता स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे, कारण की अनिलची फली मैदानावरती खूप सारी तलपतानी आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू बाकी आहे अजूनही. 12वा प्रतिनिधी पाणी नील मैदानावरती. तिसरे षटक आपण पाहतो की प्रगतीपथावर आणि 40 धावा धावफलकावर लागल्यात. कैलास कडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या मैदानावरती, किमान 20-25 धावा जमवेल मैदानावरती जाऊन, पण डकआउट झालाय. नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्येचा प्रयत्न करेल वाकस संघ उभा करण्याचा. डान्सिंग द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी सरसावला पुढे, त्याला देखील यश लाभलं जात आहे, पण तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण अक्रम दामत या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा देखील संपला आणि 3 षटकाच्या अंती धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या तब्बल 41 आकड्यावरती. नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक. पहिला आणि सांघिक कोठ्यातील चतुर्थ षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अक्रम. अक्रमचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी चांगलं पडलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने आणि त्यामध्ये 1 विकेट. पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं 6-7 धावसंख्येचं जर पडलं तर ते पॉवर प्लेचं षटक असं म्हटलं जातं. गोल्डन षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी त्याच ताकदीचा गोलंदाज देखील लागतो मैदानावरती कामगिरी करण्यासाठी आणि त्या ताकदीची क्षमता आपण पाहिलं की अक्रमकडे होती. आणि त्यानंतरचं जे आत्ताचं षटक पडलं तिसरं कैफचं षटक ते देखील चांगलं षटक होतं. 10 धावसंख्या ऑन पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं की 10 धावसंख्या खर्च केल्या आणि विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्या. अक्रम पुनः एकदा गोलंदाजी मार्कवर रिवर्स अटैम्प्ट जो चली तो सामने वाली की गर्दन, जो ना चली तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लग जाती. हा फटका आपण पाहत आहे, जर चालली तर अगदी सीमा रेषा पलीकडे जाईल.
जर चेंडूचा फटका फसला तर अगदी मैदानावरती आपण फसू यात शंका नसेल, कारण की रिव्हर्स अटेम्प्ट फटका म्हटलं तर अगदी संपूर्ण डोकं, संपूर्ण ताकद, संपूर्ण टेक्निक लावून फटका तो खेळावा लागतो. तर टेक्निक मैदानावरती आपल्याला रिव्हर्स अटेम्प्टच्या स्वरूपात मैदानावरती पाहायला मिळाली. आता आक्रमण केलं जातं या ठिकाणी कमबॅक करणारे चेंडू, कारण की अक्रम म्हटलं तर एक अनुभवी गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाकडे खूप साऱ्या टिप्स, खूप साऱ्या कला देखील चेंडूला कसं कुठून फिरवायचं आणि यंग टॅलेंटला कसं दाबायचं ह्या गोलंदाजाला अगदी चांगलं माहिती आहे. संपूर्ण सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का? अगदी ओव्हरथ्रो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि ह्या छोट्या छोट्या चुका मैदानावरती खूप आपला घात करतात आपल्या संघासाठी. ओव्हरथ्रो म्हणा किंवा एकेरी धावसंख्या ती दुहेरीमध्ये कन्वर्ट केलेली असेल, एखादा अतिरिक्त चेंडू त्यावर घेतलेली धाव असेल, नो बॉल असेल, बिमार असेल, ह्या काही छोट्या छोट्या चुका मैदानावरती आपल्या खूप साऱ्या मागण्या पडतात, खूप मागण्या पडताना आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे सामने देखील आपण पाहतो की अगदी एक चेंडू 4 ते 5 धावसंख्येची गरज असते, त्यावेळेस धावसंख्या पूर्ण होत नाही, पण जल्लोष मध्ये चेंडू जर आपण थ्रो करतो आणि तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. ह्या काही आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात, त्या आपल्या संघासाठी बॅकफुटवर नेण्याचे कामं केली जातात. अक्रम गोलंदाज आणि गोलंदाज अक्रमच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. अक्रमवर आक्रमण केलं जाते या ठिकाणी. खूप कमी, आपण उंचाई खूप जास्त, लांबाई खूप कमी आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. बारावा प्रतिनिधीच आपण पाहाल की बॅट काय आपली व्यवस्था असेल मैदानावरती तो आपला 12वा प्रतिनिधीच करेल. 54 धावसंख्या धावफलकर लागले जातात. 52 आधी होत्या, त्यानंतर 2 धावा धावून काढल्या म्हटलं तर 54 धावसंख्या. सोपं आणि साधं समीकरण आणि साधं गणित असेल. चोपन्न धावसंख्या आपण पाहतोय की धावफलकावर लागले जातात. अक्रमचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे एकदा आपण पाहत आहे की ऑन द स्ट्राईक फलंदाज असेल अनिल. चांगला चेंडू हाताळतो, कारण की समोर अनुभवी गोलंदाज, या गोलंदाजाकडे अनुभवाची शिदोरी खूप सारी आहे आणि एकीकडे यंग टॅलेंट आहे. दोनही खेळाडू आपलं टॅलेंट, आपली युक्ती, आपली शक्ती मात्र आपल्या सामन्यामध्ये लावतात, पणाला लावतात. आपला जीवाच्या आकांताने हे क्रिकेटचे सामने खेळताना पाहायला मिळतात. का तर आपल्या गावाचं नाव कुठेतरी आपण तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर किंवा राज्य पातळीवर नेण्याच्या कामासाठी किंवा आपल्या नावासाठी प्रत्येक खेळाडू ना खेळाडू मात्र जीव आपला धोक्यात घालून जीवाच्या आकांताने मात्र मैदानावरती खेळ करत असतो. 4थं षटक देखील या ठिकाणी संपुष्टात आलंय. 4थ्या षटकाच्या अंती धावफलक आपण पाहते की जाऊन पोहोचलंय ते तब्बल 54 या आकड्यावरती 54 धावसंख्या असेल. आता येणारं उर्वरित एक षटक शिल्लक असेल आणि त्यामध्ये बाकास संघाला जास्तीत जास्त धावसंख्येचा कुटाणा मैदानावरती करावा लागेल. यानंतरची होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. वरई विपक्ष तिवरे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी या ठिकाणी यायचं आहे. समीर आपण पाहताय की गोलंदाजी मार्कवर आहे. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक असेल. सरात तिवरे संघ आणि त्याच्या विरोधात
वरही संघ दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी या ठिकाणी यायचंय. वरही संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सुमित ठाकूर, आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कौलासाठी या ठिकाणी यायचे. जे आपले नियम आहेत त्या नियमानुसारच आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची. त्याचबरोबर मी नाथदादा कांबेरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल करायचा. वरही संघ या ठिकाणी उपस्थित आहे नाणेफेकीसाठी. तिवरे संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दोनही संघांचं पुन्हा एकदा स्वागत. पंचांचा सिग्नल बाउंड्री येते, चौकार येतोय. नाथाप्पा कांबेरे, आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करून घ्या. स्पर्धेचे नियम दोनही संघांना माहीतच असतील. पहिल्या फेरीतील आपण पाहाल की शेवटचा सामना एकीकडे वाकास संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहत आहे की दामत संघ आहे. 58 धावा लागल्या जात आहेत. मंगेश वैखरीची बॅटिंग देखील आपण पाहाल की चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वाकास संघासाठी नेहमी धडपडत असणारा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे दर्जेदार क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेचं आहे मैदानावरती. एक धाव येते, सिंगल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 59 धावसंख्या धावफलकावर मात्र लागल्या जात आहेत. तिवरे संघ या ठिकाणी आपण पाहताय की दुसरी फेरी 4 षटकांची असेल, 4 गोलंदाज असतील. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. क्षेत्ररक्षण निवडल्या तिवरे संघाने. वाकस आणि दामत हा सामना झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण आपलं त्वरित सजवून घ्यायचं. त्याचबरोबर वरही संघाने देखील आपले सलामीच्या फलंदाज मैदानावरती पाठवायचे. 5वं षटक मैदानावरती चालू आहे. समीर गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर येतोय. ऑन द स्ट्राईक फलंदाज असेल ऋतिक. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र थोडं आवाक्याच्या बाहेर आहे. अगदी पंच आपण पाहताय, चांगले तटस्थ पंच आहेत. सकाळपासून आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेत मनोज मुंडे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर धनराज कांबेरे आपल्याला पाहायला मिळाले. अभि देवगरे आणि त्यांच्या समवेत आता प्रसाद धुळे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण की मैदानालगतची दुसरी बाजू म्हटलं तर पंच आहे. मैदानावरती क्रिकेटमध्ये ज्यांना देव म्हटलं जातं ती पंचांची बाजू आहे. आणि ज्यावेळेस मैदानावरती पंचच नसतील त्यावेळेस सामना खेळणं खूप कठीण असतं. आणि मैदानावरती म्हणूनच त्यांना नाण्याची एक बाजू पंचांची मांडली जाते मैदानावरती क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्याच पंचांची भूमिकेत अगदी उन्हाच्या तडाख्यामध्ये कंटिन्यू उभं राहणं, डिसिजन्स आणि आलेला प्रेशर आणि त्या प्रेशरला फेस करणं हे खूप कठीण असतं. एकदा आव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, विकेट लागली जाते. व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावसंख्या म्हटलं तर एक चेंडू अजून एक्स्ट्रा फेकावा लागेल. सुरेश सर, आपण बऱ्याचसा मॅच पाहतो त्यावेळेस कर्णधार गोलंदाजाला फक्त एकच सांगतो, 6 चेंडूंवरती 6 षटकार आले तरी चालतील. विजयाच्या समीप जाण्याचे प्रयत्न आपण फलंदाजी करताना जरूर करू, पण एखादा वाईट बॉल आणि त्यावर आलेल्या अतिरिक्त धावसंख्या आणि पुन्हा एक एक्स्ट्रा चेंडू आपल्याला फेकावा लागेल तर ती मेहनत आपली खूप मैदानावरती कस करण्यासारखी असेल. कारण की एखादा वाईट आला 36 धावसंख्येतील 36 धावसंख्येचा दुसऱ्या इनिंग मध्ये पाठलाग देखील करू शकतो, पण एखादा वाईट बॉल आला तर एक एक्स्ट्रा धाव अजून त्याच्यामध्ये वाढेल. म्हटलं तर अगदी आपल्याला अशाच सोडून द्यावा लागतील अशी मॅच असेल मग ती. धाव बाद होत आहे म्हटलं तर क्रिकेटमध्ये धाव बादला म्हटलं तर आपण आत्महत्या म्हटली जाते आणि ती आत्महत्या मैदानावरती केली जाते. वरई संघ यानंतरची मॅच असेल त्याच्या विपक्षात तिवरे संघ आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी तब्बल धावसंख्येची गरज आहे. 61 धावसंख्या झाल्या. 30 चेंडू आणि 62 धावसंख्येचं समीकरण असेल. या धावा मैदानावरती कशा प्रकारे मात्र कुठल्या जातील, या सरपंच चषकामध्ये पहिल्या फेरीमधील कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात. कर्जत खालापूर मधील एक गोड आवाज सूरज आत्मोडे सर मायक्रोफोनवर असतील, पण त्याआधी जाऊयात आपण सुमधुर संगीत यांच्याकडे.
पहिलं षटक मात्र घेऊन आलाय वाकस संघाकडून किरण. स्ट्राईकला खेळतोय अरफात. नॉन स्ट्राईकला शादम. तीस चेंडू आणि 62 धावसंख्येची गरज मात्र असणार. पहिला चेंडू मात्र सुरेख. एक धाव. सन्मान मात्र दिलाय अरफात. दुसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज किरण. सुरेख चेंडू. दोन चेंडू नंतर धावफलकावर धावा येत आहे एक. सुरेख चेंडू किरणचा मात्र फलंदाज बाद. अरफात मात्र परत येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय आकिब. तीन चेंडू मात्र सुरेख. चौथा चेंडू घेऊन येतोय किरण. सुरेख टोलवलाय मात्र आलाय चौकार. चार चेंडू नंतर 5 धावा धावफलकावरती. सुरेख पटका. 4 धावा. DJ Atish in the mix. किरण शेवटचा चेंडू घेऊन येतोय. सुरेख. फलंदाजाला मात्र समजला नाही. विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि षटक संपलेला. पंचांचा इशारा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावफलकावर धावा लागल्यात दामत संघाच्या.
दुसरं षटक मात्र घेऊन आलाय वाकस संघाकडून ऋतिक. पहिला चेंडू पडला आणि मात्र यष्टिरक्षकाच्या हातात कोणतीही धाव नाही. गोलंदाज ऋतिक तयार. सुरेख टोलवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय तरी मात्र चौकार जातोय. या चौकाराच्या मदतीने धावपलकावर धावा आहेत त्या 13. ऋतिक मात्र तिसरा चेंडू घेऊन आलाय. सुरेख हा चेंडू देखील चौकार. मास्टर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत त्या 17. सुरेख अशी फलंदाजी चालू आहे दामत संघाकडून. ऋतिक गोलंदाज यंग. पुन्हा एकदा चौकार लगावलाय. चौकाराची हॅट्रिक मात्र आपल्या स्वतःच्या नावावर करतोय फलंदाज आकिब. लाटा त्याव माझं वर्क तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू मास्टर. 4 चेंडू मात्र झाले तर ऋतिकचे 5वा चेंडू घेऊन आलाय सुरेख. फलंदाजाला मात्र अचूक टप्पा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या धावफलकावरती लागले दामत संघाची. ऋतिकचा शेवटचा चेंडू असेल. आकिबने मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय. षटकाराच्या या मुदतीने धावफलकावर धावा आहेत त्या 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावफलका. वाकस संघ आपण क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 27. अठरा चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार ती दामत संघाला.
सुरेख मागच्या ओव्हरमध्ये किरणने आपल्या संघाकडून सुरेख गोलंदाजी केली. तोच किरण आता मात्र पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवर मात्र किरणला सफलता मिळते. फलंदाज शादब बाद होतोय. शादबची जागा भरून करण्यासाठी मात्र फलंदाज आलाय कैफ. इराकचा पहिला चेंडू विकेट मात्र मिळाली आहे. दुसरा चेंडू सुरेख टप्पा पडला आणि फलंदाजाला मात्र समजलं नाही. विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडू नंतर धावफलकावरती धावा लागल्यात. सत्तावीस. सोळा चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असणार दामोद संघाला. किरण मात्र तिसरा चेंडू घेऊन सुरेख झेल घेतले. ऋतिकने मात्र आपल्या किरणला सुरेख विकेट घेऊन दिले. आला कसा गोडपाला लिंबाला आला कसा गोडपाला झालो संगमी बाबुनिया चालिलीला झालो संगमी बाबुनिया चालिलीला. किरण मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. कैफ मात्र बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय अदनान. किरणचे 3 चेंडू झालेत. सुरेख गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी मात्र सामना स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. किरण तयार. सुरेख चेंडू. स्ट्राईकला अकीब. किरणचा कोणतीही धाव नाही. हा चेंडू देखील डॉट येतोय. किरणचा शेवटचा चेंडू असेल. काय करणार किरण आपल्या संघासाठी मात्र अकीब. स्ट्राईकला खेळतोय अकीब. नॉन स्ट्राईकला किरण तयार. हा चेंडू मात्र वाईट येतोय. अजूनही 13 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असणार दामोद संघाला. किरणचा शेवटचा चेंडू.
सुरेख चेंडू हा देखील पंच आमच्याकडे हात करतात व्हाईट. या व्हाईटच्या मदतीने धावफलकावरती धाव आहेत 29. अजूनही 13 चेंडू 33 धावसंख्येची गरज असणार. पंच मात्र बोट वरती करतात. किरणला ही सफलता मिळले आणि षटक मात्र संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 29. अजूनही 12 चेंडू आणि बारा चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असणार दामोद संघाला. मास्टर वाकस संघ आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. हाकीम मात्र तंबूत परतलाय परत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय राजू. स्ट्राईकला असेल अदनान, नॉन स्ट्राईकला राजू. गोलंदाज भगवान. अजूनही 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असणार दामोद संघाला. भगवान मात्र गोलंदाज आपल्या संघासाठी घेऊन आलाय 4थं शतक. बघूया भगवानचाच पहिला चेंडू. सुरेख चेंडू. हा चेंडू देखील डॉट येतोय. अकरा चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असणार. फलंदाजाला मात्र आपल्या संघासाठी मात्र त्याला झुंजावं लागणार मैदानावरती. गोलंदाज भगवान तयार. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 10 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असणार. भगवान गोलंदाज. तिसरा चेंडू घेऊन आलाय भगवान. पंच प्रसाद दुले आमच्याकडे वळतात आणि व्हाईट या व्हाईटच्या एक धावेने धावफलकावरती धावा. अजूनही 10 चेंडू 30 धावसंख्येची गरज. हा देखील चेंडू पडलाय डॉट. भगवान सुरेख अशी गोलंदाजी करतोय संघासाठी.
चौथा चेंडू घेऊन तयार भगवान गोलंदाज सुरेख टोलवलाय दिलाय फेकून बाहेर षटकार. अडतीस धाव फलकावरती धावा लागल्यात. अजूनही 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असणार. फलंदाज मात्र आता स्वतः सिद्ध करून दाखवतोय. पाचवा चेंडू घेऊन तयार भगवान त्याचा मारा करतोय. अदनान सुरेख टोलवलाय चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. शेवटचा चेंडू असेल भगवानचा. फलंदाज अदनान अजून मैदानात आहे मात्र मागच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असणार. खेळून काढलाय चेंडू. 1 धाव निश्चितच पूर्ण. या 1 धावेच्या मदतीने षटक मात्र संपतय. सहा चेंडू आणि 21 धाव संख्येचं समीकरण असणार. वाकस संघ आपण सहा चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असणार. फलंदाज अदनान आणि गोलंदाज तुषार. अदनान तुषार. पहिला चेंडू घेऊन येतोय तुषार. सुरेख टोलवलाय चेंडू मात्र नो. पंच मात्र आमच्याकडे बोट दाखवतात नो चेंडू. फ्रीट मात्र असेल. अजूनही 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. फ्रीट मात्र असेल. यंग गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती चुकी करतोय. फलंदाज अदनानला
अदनानने मात्र सोनं केलंय संधीचं. षटकार लगावलाय. सहा चेंडू 14 धावसंख्येची गरज. फ्री हिट मात्र असेल आता. राजू खाली आहे. अदनान पंच मनोज मुंडे. वाईट. फ्री हिट मात्र अजून असेल. गोलंदाज तुषार यंग. गोलंदाज सहा चेंडू 13 धावसंख्येची गरज. नाद मात्र आपली फली मैदानात घेऊन उभा आहे. मी आहे अजून. मॅच अजून संपलेली नाहीये. तुषार तयार. सुरेख चेंडू. डॉट चेंडू येतोय. तुषारला मात्र समजलंय आत्मान. पाच चेंडू 13 धावसंख्येची गरज. पाकसंघ आपण फास्ट घ्यायचंय. एकोणपन्नास धावफलकावरती धावा आहेत अजूनही. पाच चेंडू 13 धावसंख्येची गरज. तुषार तयार. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. 2 धावा पूर्ण करतोय. तिसरी त्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. गोलंदाज तुषार तयार. सुरेख टोलवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. या चेंडूवर मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पाणी मात्र मैदानात न्यायचंय. या 3 धावांनी धावफलक मात्र पुढे सरसावलंय. 54. अजूनही 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. चेंडू 8 धावसंख्येची गरज. तुषार तयार. सुरेख अशी एक चेंडू मात्र 2 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. तुषार 2. राजू.
हा देखील वाईड येतोय. अजूनही 2 चेंडू. 5 धावसंख्येची गरज. तुषार तयार. सुरेख टोलवलाय. झेल मात्र टिपले. आता मात्र सामना आलाय जखडीचा आणि कंपल्सरी चेसिंग या शृंखलेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. राजूची जागा भरण्यासाठी आलाय राहुल. संघ फास्ट घ्यायचंय लवकरात लवकर. सामना असेल तुषार टू अदनान. एक चेंडू 5 धावसंख्येची गरज. तुषार तयार. चेंडू मात्र टोलवलाय. षटकाराने मात्र आपला संघ विजय केलाय. अदनान या फलंदाजानं सुरेख टोलवलाय षटकार. फोटो काढायला